5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि योगायोगानं आजच माझाही वाढदिवस असतो. तर या निमित्तानं पर्यावरण दिवसाच्या निमित्तानं आज आम्ही आमच्या संस्थेच्या परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला होता. त्यामध्ये आमच्या संस्थेचे सर्व वरिष्ठ डॉक्टर, कर्मचारी, तंत्रज्ञ, विद्यार्थी सर्वच त्यामध्ये सहभागी झाले होते. आणि आपल्याला आता सध्याचं जर परिस्थिती बघितली, पर्यावरणाचं महत्त्वही माहीत आहे आणि त्या दृष्टिकोनातून वृक्षारोपण करणं हे आपल्याला फार जरुरी होतं. त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या संदर्भात असतील, काही औषधाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करायची असेल, महाविद्यालय परिसर असेल, रुग्णालय परिसर असेल, तेथील स्वच्छतेच्यामध्ये काही उपाययोजना करण्याच्या बाबतीमध्ये आज आम्ही त्यामध्ये चर्चा केलेली आहे. आणि भविष्यामध्ये जसं आपण आता बघतोय की पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. घाटी रुग्णालयामध्ये स्वच्छतेचे अनेक प्रश्न होते, औषधाचे प्रश्न होते. तुम्ही सर्वांनी वारंवार बघितलेलं आहे की आपण चिठ्ठीमुक्त घाटी ही संकल्पना राबवली. आता आपण कचरामुक्तीकडे जात आहोत. आम्ही त्याच्यामध्ये 90% जास्त काम केलं आहे, पण अजून थोडं काम करणं बाकी आहे. आणि त्यामुळं हे सर्व महत्त्वाचे प्रश्न होते या संस्थेच्या हितासाठी, सर्वसामान्य माणसाला, गोरगरीब माणसाला गोळ्या औषधं मिळण्यासाठी. आणि मला असं वाटतं की आम्ही एक टीम म्हणून या ठिकाणी काम करत आहोत. त्यासाठी या शहरातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, त्यामध्ये माननीय मंत्री महोदय असतील, खासदार असतील, सर्व नगरसेवक असतील किंवा अनेक बाकीचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचा महत्त्वाचा सहभाग मिळतोय. आणि त्यामुळं घाटीची प्रतिमा, आता जे पूर्वी बोललं जायचं की 70ची घाटी चांगली होती, 80ची चांगली होती, परंतु मी आता या ठिकाणी मागच्या 35-40 वर्षापासून आहे. आमचे सर्व जे शिक्षक, आम्हाला जे शिकवणारे शिक्षक आहेत, ते सांगतात की ही आत्ताची घाटी ही मागच्या 40 वर्षामध्ये सर्वात चांगली परिस्थिती आता आहे. आणि तरीसुद्धा त्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज असेल तर निश्चित शासनाच्या मदतीनं, महाराष्ट्र शासनामधून आम्हाला भरपूर निधी मिळतो आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही मुख्यमंत्री महोदय असतील, वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री असतील, आमचे पालकमंत्री आहेत, माननीय नामदार अतुलजी साबळे साहेब आहेत, सर्वच पक्षाचे बाकी खासदार आमदारही मदत करतात. तर मला असं वाटतं की आजच्या दिवसात जर काही ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत तर त्या पूर्ण करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार.